जयदीप वन ऑफ द मोस्ट डेंजरस बॉलर म्हणून त्याची ओळख. म्हणजेच मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमी धावा आणि जास्त विकेट घेण्याचा पराक्रम जर कोणी केला असेल ना मागच्या सीझन मध्ये जास्त असतं तर तो जयदीप कोठारी नावाचा गोलंदाज. आणि तो सज्ज आहेत. 2 अंपायर्स आपण पाहिली आहे. तर इथे आहेत रुपेश दांडेकर जे आपण पाहिलं तर स्ट्राईक पंच म्हणून पाहतोय आणि स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेत आहेत रुपेश मोरे. चला मॅच कडे लक्ष आता केंद्रित करूया. आपण पहिला चेंडू असेल ओव्हर द विकेट ना सामना करतोय कल्पेश. पहिला चेंडू लेग वर ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंच वळतायत रुपेशजी दांडेकर आणि म्हणतात हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या सहाय्याने मात्र जे धावफलक आहे ते ओपन होताना पाहायला मिळते. शून्यातून सुरुवात आणि असं सुद्धा म्हटलं जातं की ज्याची शून्यातून सुरुवात होते त्याला पराभवाची कशाचीच भीती नसते. परंतु आपण बघितलं जो शून्यातून अस्तित्व निर्माण करतो तो मात्र आपण पाहिला तर नेहमीच यशाच्या दिशेने मात्र चालत असतो. क्रॉस द लाईन ही लाईन पुन्हा एकदा पाहावी लागेल आणि पाहिली आहे पंचांनी आणि पुन्हा एकदा घोषित केले की हा सलगचा दुसरा वाईट चेंडू आहे कल्पेश. च्या प्रमाणे आपण बघितलं तर या वेळेला रेफर केलाय च्या परीने आपण बघितलं की कशासाठी अंपायर आम्हाला इशारा यस डेफिनेटली वाईट साठी रेफर केलंय आणि ही डिमांड आहे ती म्हणजे फिल्डिंग करणारी टीम मिस्टर मडुपाडा. यस डेफिनेटली वाईट बॉल आहे कारण की ज्याप्रमाणे आपण बघितला की यस हा रिव्ह्यूची डिमांड मात्र केली होती फिल्डिंग करणाऱ्या टीमची नाही अंपायर्स रिव्ह्यू होता आणि नक्कीच आपण बघितला इथे मात्र वाईट चेंडू आहे. अंपायर कॉल होता आणि नक्कीच वाईट आहे. ते लाईन मात्र मिळत नाही आहे. प्रत्येक पाहायला मिळाले अवांतर चेंडू फेकले जातात. ज्याप्रमाणे लाईन आणि लेंथ नक्कीच शोधावी लागणार आहे. लाईन आणि लेंथ जर मिळाली नाही तर मग नक्कीच इथे कुठेतरी आपल्याला मोठा फटका लागू शकतो. हा आकर्षित जर्सी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते येते म्हणजेच गवदी स्पोर्ट्स चिंचोटी या टीमची. सर ओपनचं क्रिकेट आपण बघितलं तर सिल्वर स्टार भिवंडी आकर्षित अशी जर्सी त्यांची सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली होती आणि अनेक प्रमाणे आपण बघितलं आकर्षित अशी जर्सी या हंगामामध्ये आपल्याला प्रत्येक संघाच्या पाहायला मिळत आहेत. इथे पाहायला मी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आत्ता मात्र आपण पाहिलं चेक करण्याचा प्रयत्न होता. थोडं बॅकफुटला वेट करून थोडासा वेळ घेतील कल्पेश. त्यांच्याकडे तितकंच चांगलं क्वालिटी क्रिकेट आहे कारण की टेक्निकली खूप चांगलं क्रिकेट कारण की लेदर क्रिकेटचा तितका अनुभव मिळाला ना तर मग टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर फायदा होतो आणि मग तो फायदा आणि चेंडूला नक्कीच ते मिरच्या सहाय्याने नक्कीच चांगल्या शॉटमध्ये कन्वर्ट करताना पाहायला मिळतील. हा फटका पहा वेट केला ओव्हर पिच होता लेफ्ट ड्राईव्ह हाय हँड हँडसम कल्पेश नावाचा इव्हन क्वालिटी फटका ब्रँडेड षटकार 6 धावा. हलकीशी ओव्हर पिच डिलिव्हरी मिळाली आणि त्यावर तुटून पडला आणि नक्कीच आपण पाहिलं तर एक धमाकेदार षटकार मात्र कल्पेशने आपल्या बॅटमधून पेश केला. आणि तेच मी म्हणत होतो की कल्पेशकडे तंत्र आहे त्या तंत्राचा वापर करत असताना जरूर पाहायला मिळेल आणि ते अवगत केलं त्याने. ज्याप्रमाणे आपण पाहिलं हा चेंडू अतिशय जबरदस्त होता परंतु ओव्हर पिच होता. गती त्यात तितकी होती परंतु आपल्या झोनमध्ये होता आणि त्यावर अक्षरशः तुटून पडला आणि एक षटकार कल्पेशने लगावला. धावसंख्येला आकार वाढवला. 9 धावा फालकावर इथे स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टंपच्या बाहेर आहे. पुन्हा एकदा लाईन सापडत नाहीये या षटकामध्ये. आतापर्यंत हा 4था वाईट चेंडू आणि दुहेरी अंकामध्ये धाव फळक मात्र जाताना पाहायला मिळते. न्यू स्टार मोडवीपाडा टीम आपण पाहिली आहे तर ज्याप्रमाणे या मैदानाचा इतिहास आपण तर पलटून बघितला कमबॅक केला होता तर अक्षरशः तहेस मॅच माजवले होते. ऑफस्टंपच्या बाहेर पॉइंटच्या डोक्यावरून आहे मोठा गॅप
आणि नक्कीच पाहिला पण तर चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या पार. 4 धावांसाठी चौकार. या दोन्ही टीम्सचा इतिहास आपण पलटून बघितला ना तर या मैदानावर भरपूर चांगला आहे. या मैदानावर या दोन्ही टीमकडे पारितोषिक आहेत. कारण की गावठी स्पोर्ट्स चिंचोटी पाटीलपाडा टीम अनेक वेळा खेळले. एक इनिंग मला अजून आठवते मंगेशची, सूरजची. इथे हाफ वाले होता. अक्षरशः तहस महस करताना पाहायला मिळतोय. अगदी पिकअप शॉट पाहायला मिळतोय आणि कल्पेशने मात्र सलगचा ठोकलेला या ओव्हर मध्ये मित्र म्हणून दुसरा षटकार. थँक्यू डीजे. सलगचा षटकार म्हणावाच लागेल कारण की आतापर्यंत 2 षटकार त्याच्या पाठमधून आले. एक चौकार आलाय. धाव फलक आता जितका वेगाने आपण पाहिला तर जवळजवळ 20च्या घरामध्ये पोहोचलाय. म्हणजे पाहिला पण तर जी सुरुवात मिळाली आहे ना कुठेतरी चांगल्या गोलंदाजावर अटॅक केलाय. इथे पाहावं लागेल. फसलाय आणि विकेट मिळाली. नक्कीच एक डेंजर खेळाडू आग ओगत होता पाठ मधून परंतु सॉफ्ट डिसमिसल आणि नक्कीच हे डिसमिसल आपण पाहिली आहे तर गेम चेंजिंग ठरू शकतोय. सफलता अखेर जयदीपने मिळवून दिली आपल्या टीमसाठी आणि मोठी शिकार कल्पेश सापटेची मात्र मिळवून दिली आहे. ज्याने नक्कीच आपली कामगिरी अतिशय चांगली या षटकामध्ये बजावली होती. पहिला धक्का गावदेवी स्पोर्ट्स चिंचोटी पाटीलपाडा टीमला. पहिला विकेट गमावला आहे. ज्याप्रमाणे आपण बघितलं कल्पेश सापटे यांचा जर उल्लेख करायचा झाला तर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे जे सल्लागार नेहमीच स्वर्गीय ज्ञानेश्वरजी सापटे यांचे सुपुत्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि जो क्रिकेट मात्र आपण पाहिलं त्याने खेळला गेला आहे अतिशय जबरदस्त. एक ऑलराऊंडरच्या यादीमध्ये त्याने आपलं या कामड विभागामध्ये सातत्याने नाव जोडलं गेलं आहे. आणि तो खेळाडू बाद झाल्यानंतर आता मात्र येणारा नवीन खेळाडू म्हणजेच आपण पाहिलं तर मंगेश करणचा विचार करायचा झाला तर तो सध्या तरी नॉनस्टॅक एनकडे आहे आणि सगळ्या गोष्टी त्याने एका बाजूने पाहिल्या आहेत. चांगला चेंडू आहे. षटकाची होती समाप्ती. पहिलं षटक झाले समाप्त. नक्कीच चांगलं कमबॅक होताना पाहायला मिळालं. त्या 2 मोठ्या फटक्यानंतर आपण पाहिलं तर जयदीपला लाईन आणि लेंथ सापडली ज्यामध्ये एक विकेट मिळाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-बाद-20 अशी सुरुवात होताना पाहायला मिळते. 18 चेंडूचा इनिंगमध्ये असे खेळ 18 चेंडूमध्ये कशा प्रकारचा खेळ आणखीन केला जाणार आहे हे सुद्धा पाहणार आहोत आपण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. चला वैया डीजे कडे गाणं ऐकूया आणि त्यानंतर मॅचमध्ये परतूया. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. आलेल्या सर्व खेळाडूंचं प्रेक्षकांचं आणि पाहुण्यांचं नक्की सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. एकविरा ट्रॉफी 2024 गेंदबाजी के लिए अब अजय आए हैं और एक लेफ्टी गेंदबाज जिनके पास अगर देखेंगे तो बहुत अच्छा हुनर है. कई बार उन्होंने अपनी टीम के लिए मैच विनिंग वाली गेंदबाजी करी है. तो क्या इस मुकाबले में वही गेंदबाजी करेंगे क्योंकि एक स्टार्ट सामने वाली टीम को अच्छा मिला है 20 रनों का. हालांकि एक विकेट गंवाए लेकिन उनको जो चाहिए था वो मिला है क्योंकि 24 गेंदों का खेल है और 24 गेंदों में जितने ज़्यादा बन सकते उतने बनाने का प्रयास करेंगे. अब सामने खिलाड़ी करण जो पहले ओवर में देखेंगे तो नॉन स्ट्राइक एंड पे खड़े थे. अब जाके कहीं ना कहीं उनको मौका मिला है तो मौका बुलाना चाहेंगे इस ओवर में. ऑन साइड में लॉफ्ट करना चाहते थे हालांकि गेंद बल्ले के नीचे लगी है. वहाँ पे है खिलाड़ी विशाल गेंद को रोक रहे और रोकने के बाद आसानी से डिलीवर करते हुए 1 रन जरूर मिला है. अब यहाँ से देखना होगा कि पार्टनरशिप कैसे और कितने रनों की होती है. अगर यहाँ पे एक अच्छी पार्टनरशिप कम गेंदों में ज़्यादा रन तो बढ़िया टारगेट की तरफ अग्रसर रहेगी टीम. अजय की ये गेंद खेलने के लिए तैयार है मंगेश जो अभी अभी मैदान के अंदर आए हैं.
सेट होना है उनको। आसान सा शॉट है लेकिन खिलाड़ी ने आसान सा मौका भी वहां पे छोड़ दिया है। कहीं ना कहीं ऐसा लग रहा था मंगेश को कि हमारा काम तो तमाम हो गया, लेकिन सरप्राइज हुआ है। अक्षय को भी सरप्राइज होना पड़ रहा है क्योंकि कैसे मेरे हाथों से कैच छूटा। लेकिन हर कोई खिलाड़ी अगर देखेंगे ना मैदान के अंदर, जानबूझ के कोई चीज करता नहीं है, हो जाता है जैसा मूवमेंट चलता है वैसा हो जाता है, क्योंकि उनको ये करना होता है कि वक्त उतना नहीं रहता, सोचना नहीं पड़ता है, क्योंकि जो हालात है उस हालात के साथ चलना पड़ता है। और ये हो गया और कैच हाथों से छूट गया और मौका मिल गया बल्लेबाज मंगेश को। कलायु का इस्तेमाल किया है, काउ कॉर्नर की दिशा में गेंद जा रही, वहां पे खिलाड़ी है, गेंद को रोकने का प्रयास करेंगे, आसानी के दुसरे का प्रयास है, 2 रन जरूर जोडेंगे खाते में टीम के 2 धावा मात्र इथून जोडल्या जातील। आणि जिथे एक संधी मात्र इथून गमावल्यानंतर आता मंगेश ह्या खेळाडूकडे फोकस असणार आहे, कारण की इतिहास पहिल्या दिवसापासून जर आपण पलटून बघितला तर ज्या ज्या खेळाडूने मात्र इथे संधी दिली, ज्या ज्या खेळाडूचे कॅचेस सुटले, त्या त्या खेळाडूने मात्र अभिराज्य गाजवलंय त्या सामन्यावर, त्या स्पर्धेवर, आणि हे पाहावं लागणार आहे आता। बिग हिट करण्याचा प्रयत्न, आकाश आहेत तिथे आणि धाव मात्र एक मिळेल। तर मी इतिहासाचा जर विचार करायचा झाला तर या मैदानाचा कमबॅक केलं होतं निस्तार मोडवीपाडा टीमनं, आणि जवळजवळ फायनलमध्ये जेव्हा पोहोचली होती ना, सेमीफायनलमध्ये जर आठवते की नक्कीच जाणता राजा स्पोर्ट्स खारबाव टीमला अक्षरशः तहसमहस केला होता। आकाश चिका जबरदस्त केली, अजूनसुद्धा आठवते प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ज्याने उचललं होतं। त्यानंतर आपण बघूया एक नव्या रूपाने जी न्यू स्टार मोडवीपाडा टीम आपल्याला पाहायला मिळाली। पुन्हा एकदा पाहतोय आपण अजित इंगले आहेत तिथे, कुठेतरी हे पाहावं लागणार आहे। रन एक्स्ट्रास मिळतील, वाईट प्लस 22 धाव फळकाचा विचार करायचा झाला तर मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळते। 27 धावा 27 षटक सुरू आहे दुसरा। अजय किरकिरे नावाचा गोलंदाज, जिद्दीने गोलंदाजी करावी लागेल, आणि ज्याप्रमाणे म्हटलं होतं की जिद्दीचे पंख असलेला पक्षी यशाची उंच भरारी घेतल्याशिवाय मात्र हा मात्र थांबत नाहीये। जिद्दीने मात्र आपण बघितलं तर तितकं चांगलं क्रिकेट दोन्ही टीम्सना खेळावं लागणार आहे। थोडंसं शांत वातावरण झाले, परंतु या वातावरणामध्ये गरमागरमी नक्कीच निर्माण होईल। इनसाइड आउटचा फटका कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळाडू आहे तिथे, प्रोटेक्शन आहे आपल्या गोलंदाजीप्रमाणे। तत्पूर्वी संधी होती 2 बॅटर्सकडे, 2 धावा मात्र ही चांगली पार्टनरशिप इथे झाली आहे, आणि सिंगल डबलला योग्य रीतीने कन्वर्ट केलं जात आहेत, आणि जिथूनच आपल्या टीमची गरज आपण पाहिली आहे, कारण की कल्पेशने जे काम मात्र आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये केला, आणि नक्कीच त्याच्या मेहनतीवर पाणी फडण्याचं कार्य केलं जात नाहीये। मी तर म्हणेन की चांगली फलंदाजी होते, कारण की कुठे ना कुठे धावा ह्या मेंटेन केल्या जात आहेत, लाईफ लाईन आहे ती जोडली जाते, आणि क्रिकेट या वेळेला अतिशय चांगला पॅडल सुपच्या तयारीमध्ये होता, फुल टॉसला कन्वर्ट केला, आणि चेंडूला मात्र पाहिलं आपण फेकून दिलं जाते डीप स्क्वेअर लेग, सीमारेखा पार, मिळतील धावा 6 षटकार। त्याच दरम्यान आपण पाहतोय तर टिवरी ग्रामपंचायतचे सरपंच, विद्यमान सरपंच रवींद्र ठाकर साहेबांचं आगमन झालंय। वेलकम, मनपूर्वक स्वागत असेल आपलं एकविरा ट्रॉफी मध्ये, आणि आपल्यास विनंती करतोय रवी ठक्कर साहेब आपण या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण विराजमान व्हा। आयोजकांच्या वतीने आपलं मनापासून स्वागत करतोय, आणि आपल्यास विनंती करतोय की आपण येऊन अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा। एक चांगले क्रिकेटपटू धावफलक आपण लक्ष केंद्रित करूया, धावफलकाकडे 35-35 आहे। एक चांगले क्रिकेटपटू आहेत रवींद्रजी ठक्कर साहेब, आणि नक्कीच ज्याप्रमाणे आपण बघितलं एक चांगला व्यक्ती आणि एक सरपंच म्हणून आपल्याला नेहमीच जे पाहायला मिळत आहेत, आणि इन ॲक्शनमध्ये कदाचित त्यांची टीम मात्र यस डेफिनेटली यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे, जी इन ॲक्शनमध्ये खेळताना पाहायला मिळेल, आणि दोन्ही टीम्सने रेडी राहायचं आहे। 35 धावा आहेत 2 षटकाच्या समाप्तीनंतर। ज्याप्रमाणे म्हटलं जातात ना, आयुष्यात अडचणी आल्या तर उदास होऊ नका, फक्त लक्षात ठेवा कठीण भूमिका नेहमी चांगल्या अभिनेत्यालाच दिली जाते,
आता कठीण भूमिका आपण बघितली आहे तर ज्याप्रमाणे कोणाला दिली जाईल, कारण की गोलंदाजाला असेल, कारण की त्याने पहिल्या 2 गोलंदाजाने भरपूर धावा खर्च केल्या. आता जवळजवळ पहिल्याने 20 तर दुसऱ्याने 15 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळाली. आता अजित नावाचा गोलंदाज असेल तो एक अतिशय वेगवान तेज तर्रार गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातोय. जागा बनून खेळण्याचा प्रयत्न, लॉफ्टेड ड्राईव्ह खेळण्याचे प्रयत्न जास्त केले जात आहेत. स्क्वेअर ऑफ द विकेट म्हणून जास्त आपण बघितलं तर या खेळाडूचं शॉर्ट सिलेक्शन आत्तापर्यंत पाहायला मिळालं आहे. कारण की जे क्षेत्र आत्तापर्यंत त्याने निवडलं आहे म्हणजेच मिड विकेट ते स्क्वेअर लेग, म्हणजे या क्षेत्रामध्ये जास्त शॉर्ट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु अजित असा एक गोलंदाज आहे, त्याच्यासमोर तुम्ही नक्कीच एकाच क्षेत्रामध्ये वारंवार ते फटके खेळू शकत नाही, कारण की त्याच्याकडे असलेला अनुभव आणि नक्की त्याच्याकडे असलेली गोलंदाजी ती खूप चांगली आहे. खोलटप्प्याचा चेंडू डेफिनेटली आपण पाहिलं तर अतिशय चांगले चेंडू फेकले जातात. आता मात्र बघितलं फलंदाज जरी जागा बनवण्याचा प्रयत्न करतोय तरी सुद्धा आपण पाहिला तर त्याला ओळखलं जात आहे. म्हणजे जिथे आपण पाहिलं की एका चांगल्या फलंदाजाला नक्कीच फॉलो केलं जात आहे आणि त्यानुसार गोलंदाजी होताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी अजितच्या माध्यमातून. फुलटॉस या वेळेला चांगला फटका आहे, गॅप मोठा आहे, मात्र भेदला जाईल का? फिल्डर आहे तिथे, चेंडूला अडवलं जातोय, चांगली फिल्डिंग होते परंतु 2 धावा मात्र तर मी येईल. चांगली फिल्डिंग मानावी लागणार आहे तिथे डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये, कारण की जवळजवळ जर चेंडू गॅपमध्ये निघाला असतं तर कन्फर्म मात्र बाउंड्री मिळाली असती, परंतु तसं काही होताना पाहायला मिळत नाही. ज्याप्रमाणे आपण बघितली ही मॅच रंगतदार, रोचकदार, रोमांचकदार होताना पाहायला मिळेल. आतापर्यंत पहिल्या इनिंगमध्ये चालू असलेले ज्या प्रकारची स्थिती आपण पाहतोय, मॅच आपण बघितला 2 संघांच्या दरम्यान. मिस्टर मडुपाडा टीम ज्याने टॉस जिंकून फिल्डिंग निवडले, त्यानंतर फलंदाजीसाठी आमंत्रण गावदी स्पोर्ट्स चिंचोली पाटीलपाडा या टीमला दिले आणि नक्कीच त्यांनी फलंदाजी स्वीकारल्यानंतर निमंत्रण स्वीकारल्यानंतर आत्तापर्यंत फलकावर आपण पाहिल्या तर 40 धावा लगावलेल्या आहेत 2.4 चेंडूच्या समाप्तीनंतर. म्हणजे 2 चेंडू आहेत या ओव्हरमध्ये. शॉर्ट पिच चेंडू हुक करण्याचा प्रयत्न इथे पाहावा लागेल. चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावेंसाठी हा फटका आपल्याला पाहायला मिळेल. पुढील 2 टीम्स असतील जिथे टायगर स्पोर्ट्स बिबीपाडा आणि वाघोबा स्पोर्ट्स टिवरी. आपण रेडी राहायचंय. इनिंग मध्ये आपण टॉस करणार आहोत आणि टॉस बॉक्स मध्ये आपण रेडी राहायचंय. त्यानंतरची होणारी मॅच ऑफिशियल असेल. एकविरा ट्रॉफी 2024 हा वैविध्यमान सोहळा आपण पाहतोय. दुपारचा सत्र आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये प्रेक्षक आनंद लुटत असताना पाहायला मिळतात या मॅचचा. यावेळेला शॉर्ट पिच चेंडूला पुल केलंय, पुल आणि सक्सेसफुल. चेंडू 6 धावांसाठी सीमारेषा बाहेर गोल. षटकार येताना पाहायला मिळतोय. करण बगले आपल्या नावाचा ब्रँड पेश करत असताना ठोकलाय षटकार. षटकार येताना पाहायला मिळतंय आणि करणने खरोखर इम्प्रेस केलंय. भरपूर चांगलं क्रिकेट खेळलंय त्याने, कारण की जवळजवळ आपण पाहू शकतोय ॲज अ ओपनर म्हणून जो कल्पेशच्या सोबतीनं आला आणि त्याने आपण बघितलं की जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीला शोभेल अशी साहजिक कामगिरी केली आहे. षटकार ठोकला. धावसंख्या पाहिली आपण 48च्या घरामध्ये 3 षटकाच्या समाप्तीनंतर. आता शेवटचं आणि अंतिमचं षटक असणार आहे स्लॉग ओव्हरचं षटक, म्हणजेच या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये आणखीन मोठा धमाका होण्याची दाट शक्यता आहे. परंतु ज्या वेळेला आपण बघितलं की ते ज्या धावा आलेल्या आहेत, परंतु मडवीपाडा टीमला मात्र नक्कीच एक विचार करावा लागेल. जसं म्हटलं जाते ना की जर तुम्हाला वाटत असेल की आयुष्याची माती झाली तर अजिबात हार मानू नका, कारण की नक्कीच त्या मातीतूनच नवीन वृक्ष हे जन्माला येत असतं. आणि इथूनच आपण बघितलं तर आता त्या पहिल्या 3 षटकामध्ये काय घडलंय थोडंसं बाजूला ठेवा. पुढे काय होणार आहे त्याच्याकडे फोकस करा, कारण की त्यांच्याकडे बॅटिंग लाईनअप चांगली आहे. आणि इथे या मैदानावर जर विचार केला ना आपण तर धावा चेस होत आहेत. राजेश बॉलिंग ट्रॅकवर शेवटचा षटक. ऑफस्टंपच्या बाहेर बॅकफुट पंच आहे. क्षेत्र आहे तिथे कव्हरचं. कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू गेला होता. 2 धावा मिळाल्या. डेफिनेटली थोडंसं
बॅकअप हुकला होता, परंतु त्याला बॅकअप केलं पुन्हा एकदा आणि तत्पूर्वी 2 धावा मिळवल्या गेल्या. राजेश साठे नावाचा गोलंदाज आहे. आता ज्याप्रमाणे आपण बघितलं की मंगेशला एक जीवनदान मिळालं होतं, परंतु ज्याप्रमाणे करण ही लक्षवेधी खेळ करतोय ना, नक्कीच तो अगदी साईड झालाय आणि या सिच्युएशनमध्ये तो हँडलला करू शकतोय. शॉर्टपिच चेंडू आहे, पुल करण्याचा प्रयत्न, जिथे अक्षयने एक झेल सोडला होता, परंतु यावेळा फिल्डिंग चांगली केली आहे. इथूनच जवळजवळ आपण पाहिलं तर जी धाव मिळाली एक. आता करणकडे लक्ष असेल आणि डगआउट सुद्धा करणकडे नक्कीच आतुरतेने वाट पाहत असेल की करण कधी बिग शो करेल, मोठा धमाका कधी करताना पाहायला मिळेल आपल्या टीमसाठी, ज्याने आत्तापर्यंतची चांगली कामगिरी सुद्धा केली आहे. नो बॉलचा इशारा आलाय आणि नक्कीच नो बॉल का आलाय ते पंच सुद्धा लगेच दर्शवतात आम्हाला. ओव्हर स्टेप केला, एक्स्ट्रा धावा मिळतील, एक्स्ट्रा बेनिफिट मिळणार आहे, धावा मिळतील नक्कीच फलंदाजाला. यस, बॅटच्या साहाय्याने 2+1 म्हणजे 3 धावा मिळतील इथे. आणि इथे आपण जवळजवळ बघितला तर एक ग्रेट ऑपॉर्च्युनिटी आता मात्र आली आहे करणच्या समोर, कारण की असं इथे आपण पाहिलं नो बॉल नंतर मिळणार आहे फ्री हिट. फ्रीटचा चेंडू असेल आणि या फ्रीटच्या चेंडूला मात्र एक चांगल्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याची संधी. ज्या परीने म्हणता येत ना की उघडा डोळे पहा नीट, ही स्पर्धा आहे सुपर हिट. उघडा डोळे पहा नीट आणि पुढचा चेंडू फ्री हिट. परंतु तसं सुद्धा म्हटलं जातं की जेवणात मीठ आणि क्रिकेटमध्ये फ्री हिट अगदी काही तडका देण्याचं कार्य करतोय. परंतु या वेळेला त्या आत्मविश्वासाने खेळ होताना पाहायला मिळतोय. हुक करण्याचा प्रयत्न होता, पण मित्र म्हणजे चांगला इंटेन वापरला गेला गोलंदाजाने, कारण की इथून हा चेंडू जरा बाउंड्रीच्या पलीकडे गेला असता तर 6 मिळाल्या असत्या, परंतु डी झोनमध्ये गेलाय तर नक्कीच मी म्हणेन की चांगला इंटेन दर्शवला गेला, कारण की इथे 6 पेक्षा 2 बऱ्या आणि नक्कीच मी तर म्हणेन त्या फायदेशीर ठरत आहेत. कारण की नक्कीच इथे आपण बघितलं तर विचार तर हा सुद्धा चांगला होता, जर एक डॉट चेंडू आला असतो तो तर त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचा होता. फलक आहे, फलकाचा विचार करूया. धाव फलक पोहोचलाय जवळजवळ अब तक 56. पुन्हा एकदा पाहतोय आपण जवळजवळ अक्रॉस द लाईन फाईन लेग क्षेत्र डिक्लेरेशन झोन आहे, म्हणजे स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगलं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु आता इथे 2-2 धावांच्या सहाय्याने आपल्या टीमच्या टोटलमध्ये नक्कीच भर पाडण्याचा प्रयत्न केला जातोय. षटकामध्ये चेंडू फेकून झालेत आपण पाहिली आहे तर 4-2 शेवटचे आणि अंतिमचे चेंडू असतील आणि या 2 चेंडूमध्ये डेफिनेटली इथून 2 चेंडूमध्ये एक तरी मी तर म्हणेन आला मोठा फटका, तर एक चांगली स्थिती ही जाणवेल. इथे न्यू स्टार मडीपाडा टीमच्या समोर आपण पाहिली आहे ना, तर एक बिगेस्ट आणि स्ट्रॉंगेस्ट टोटल उभं करण्याचा प्रयत्न हा आपल्याला होताना पाहायला मिळेल. शॉर्ट पिच होता, बॅकफुटला जाऊन जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. नो मॅन मध्ये लँडिंग होते चेंडू, धाव 1 मिळेल. आता पाहावं लागणार आहे की शेवटचा चेंडू आहे, या शेवटच्या चेंडूवर नक्कीच स्लॉगरच्या षटकामध्ये अशी डिमांड होती खेम्याची की मोठा विस्फोट व्हावा, परंतु तसा झाला नाही आहे. काही प्रमाणात न्यूस्टन मडीपाडा टीमचं कमबॅक झालंय. शेवटचा चेंडू आहे, मोठा बिग हिट येईल का? बिग हिटचा प्रयत्न आणि डेफिनेटली चौकार मात्र ठोकला या शेवटच्या बॉलवर आणि या चौकाराने मात्र धाव फलक आपण पाहिली तर पाहता पाहता पोहोचला गेलाय 63 या अंकावर आणि 64 धावांचं मात्र एक स्ट्रॉंगेस्ट बिगेस्ट टार्गेट मात्र इथे सेट केलंय. या मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर मोठ्या धावा चेस केल्या जाऊ शकतात. या मैदानाच्या आतमध्ये जर विचार करायचा झाला तर चांगली बॅटिंग झाली तर कोणतेही टोटल मात्र इथे सेफ नाही आहे, परंतु तशी बॅटिंग पाहायला मिळेल का? कारण की या वेळेला जास्त धावा चेस करण्याचा पराक्रम आपण जर पाहिला तर न्यू स्टार मडीपाडा टीमच्या नावावर सुद्धा आहे या मैदानावर. परंतु इथे जे चित्र आहे, परंतु प्रत्येक गोष्टी वेळेला आपण बघितलं की सारख्या होऊ शकत नाही. प्रत्येक वेळेला आपण पाहिलं तर वेगळे संघ असतात, प्रत्येक वेळेला वेगळा क्षण असतो, प्रत्येक वेळेला मॅच मात्र आपण बघितल्या तर आपण पाहू शकतो त्या स्थितीमध्ये असते. परंतु या स्थितीमध्ये अभिराज्य कोण कोणत्या संघावर गाजवेल हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. ज्याप्रमाणे आपण पाहिली आहे तर ही मॅच अगदी पण पाहिली तर बरोबरीची होण्याची दाट शक्यता आहे, परंतु ही मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये चेस कसं होणार आहे, परंतु त्यानंतर आपण पाहणार आहोत की जी पहिल्या इनिंगची जी आपण पाहणार आहोत शेवटची जी मॅच आहे टायगर स्पोर्ट्स बेबीपाडा विरुद्ध आपण पाहणार आहोत वाघोबा स्पोर्ट्स टीव्ही. 2 कॅप्टनना मी रिक्वेस्ट करेन की आपण टॉस बॉक्समध्ये त्वरित या, कारण की महत्त्वपूर्ण
आपण जो टॉस आहे तो सुद्धा करणार आहोत. टिवरी ग्रामपंचायतचे सरपंच रवींद्रजी ठाकर साहेबांचं इथे शुभागमन झालंय आणि नक्कीच आपण पाहिलं आपल्या टीमच्या सोबत जोडताना पाहायला मिळतील. सातत्याने जर विचार करायचा झाला तर एक ग्रेट क्रिकेटर, एक ग्रेट व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतात आणि ते सध्या इथे दाखल झाले आहेत. मोय मोय प्यार पुरी झालाय, मोय मोय प्यार पुरी झालाय तुझ्यावर, मोय मोय प्यार पुरी झालाय हे झाला. थँक्यू. चला टायगर स्पोर्ट्स बेबीपाडा टीम कर्णधाराची आज भूमिका कोण बजावत आहे पाहूया. टायगर स्पोर्ट्स टीम कडून संतोष कुमार कॅप्टन असतील का? जिग्नेश आलेत एका बाजूने. टिवरी टीम नव्या आकर्षित जर्सीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. वाघोबा स्पोर्ट्स टिवरी येणारा काळ त्यांचा सुद्धा आहे. त्यानंतर नेक्स्ट आणि जी स्पॉन्सर्स केलेली जी जर्सी पाहायला मिळते नक्कीच रवींद्रजी ठक्कर साहेब सरपंच टिवरी ग्रामपंचायतचे आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून सातत्याने पण विचार करायचा झाला तर आपल्या संघाच्या प्रती, आपल्या गावाच्या प्रती आणि नक्कीच हे योगदान नेहमीच त्यांचं मिळत असते आणि एक चांगली ग्रेट व्यक्ती. चला या कॅप्टन टॉससाठी मी रिक्वेस्ट करेन रवींद्रजी ठक्कर साहेब या या रवींद्रजी ठक्कर साहेब आपणास रिक्वेस्ट करतो या. आपल्या शुभ हस्तेच म्हणजे ग्रेट चान्स आहे. तुम्ही याच वाहने तुमच्या टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा देणार. टॉस आहे, टॉसची ओळख सर्वप्रथम करून दिली जाईल. मात्र ब्रदर्स आहे आई एकविरा शुभेच्छा दिल्यात. जास्त शुभेच्छा मात्र टिवरी टीमला दिल्या जातील. आई एकविरा असा कॉल येतो मात्र ब्रदर्स. नक्कीच आपण विराजमान व्हा. जिग्नेश टॉस जिंकलाय, काय डिसाईड करणार? क्षेत्ररक्षण. काय वाटते इथे चेस करणं सोपं जाईल तुमच्या टीमसाठी? नक्कीच सर्व सराव करतात. काय वाटते की या मैदानाच्या आतमध्ये विरोधी टीमला म्हणजे किती एक असं माइंडसेटने असं टोटल असेल त्याच्या कमीत कमीपणे जो रोखण्याचा प्रयत्न करणार तुम्ही? 40. या मैदानावर तुम्ही अनेक वेळा क्रिकेट खेळ कसा अनुभव राहिला या मैदानावर खेळण्याचा? ते खेळायला मजाच येते, फक्त डिक्लेरेशन थोडं जास्त आहे. या मॅचसाठी काय तयारी खास केली? तस जे आयोजन आहे त्यांना अभिनंदन आमच्या वतीने. नक्कीच काय वाटते की खास करून विरोधी टीमकडे टायगर स्पीडचं काय कशाप्रमाणे तुम्ही नक्कीच त्यांना आखणार? मॅचचं बघायला गेलं तर बघू, होईल टफ. शुभेच्छा असेल तुम्हाला, बेस्ट ऑफ लक. तर बेबीपाडा टीम टॉस जिंकला असता काय घेतलं असतं? फिल्डिंग घेतली असती. आता करायची आहे बॅटिंग. काय आज टीम पूर्ण पॅक? हो. काही गेम चेंजिंग काय असतील, कोणते खेळाडू असतील ते आज खास आकर्षक क्रिकेट खेळतील तुमच्या टीमसाठी? संतोष कोम, प्रेम जाधव, सुनील जाधव, सुनील भोईर, अजून असतील साईनाथ भोईर आहे. या मैदानावर तुमचा सुद्धा रेकॉर्ड चांगला आहे. काय वाटतंय की या हंगामामध्ये जी सुरुवात तुम्हाला एक ट्रॉफीची हवी कदाचित आजच्या दिवसात तुम्ही करणार? हो नक्कीच. हा मुकाबला एक रफ अँड टफ होताना पाहायला मी प्रेक्षकांना. हो. शुभेच्छा आणि बेस्ट ऑफ लक तुम्हाला सुद्धा. तर हे होते दोन कर्णधार जिथे वाघोबा स्पोर्ट्स टिवरी या टीमने डिसाईड केलं की टॉस जिंकल्यानंतर सर्वप्रथम फील्ड फर्स्ट फलंदाजीसाठी इन्व्हिटेशन दिले, ते म्हणजेच वाघोबा टायगर स्पोर्ट्स बेबीपाडा या टीमला. मात्र चालू असलेला मॅच महत्त्वाचा आहे. त्या मॅचचे आखुदे हाल आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सज्ज झालेत. मायक्रोफोनवर आमचे साथी समचक मित्र मिस्टर विजयजी भोये. धन्यवाद जयेश. वेलकम बॅक. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रानंतर सर्व प्रेक्षकांचं खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय एकविरा चषक 2024-25चा हा महासंग्राम अतिशय जबरदस्त या स्पर्धेचं आयोजन नियोजन. नाण्याची एक बाजू मित्रांनो आपण पाहिली आहे, नाण्याची दुसरी बाजू देखील पाहणार आहोत. एका बाजूने संघर्ष मैदानाच्या आतमध्ये होताना पाहिलाय, परंतु दुसऱ्या बाजूने त्या संघर्षाचं प्रत्युत्तर कशा पद्धतीनं दिलं जाईल हे निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. सध्या तरी आपण या ठिकाणी पाहतोय तर कल्पेश सापट्याची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आकाश कानात अँड अक्षय दुमाडा ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
लक्ष्य आहे ते म्हणजेच 64 धावांचं लक्ष्य आहे. सोलाच्या सरासरीनं 64 धावा प्रति षटकामध्ये पूर्ण कराव्या लागतील. सध्या तरी कल्पेशची गोलंदाजी धारदार आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस हवाई हल्ला केलाय. चेंडू जाईल एका टप्प्यानं कॉर्नरच्या बाहेर 4 धावांसाठी येतो ह्या चौकार. तुम्ही दिलाव केलाय आता झाला या प्यार हे माझे यार वार तुम्ही दिलाव केलाय मोय मोय प्यार पुरी झालाय तुझ्यावर मोय मोय प्यार पुरी झालाय धन्यवाद अडीच. नुकताच आपण पाहिलं आपल्या मुख्य व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय रविकांत ठक्कर साहेबांचं या ठिकाणी निश्चितच शुभागमन झालेलं आहे. स्वागतम सुस्वागतम आपलं सहर्ष स्वागत आहे. एकवीर चषक 24 मध्ये षटकातील चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं. भीमाचा इशारा देखील आलाय. चेंडू जातो आहे कावकॉर्नरच्या दिशेनं. चांगलं क्षेत्ररक्षण जरूर झालं आहे परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त मिळेल एक सिंगल +1. भीमा चेंडू हाताळलाय. तर 2 धावा निश्चितच या ठिकाणी येताना आपल्याला जरूर पाहायला मिळतील. दोन्ही टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 7 धावा. चेंडू टाकून झाले आतापर्यंत ते म्हणजेच 4 चेंडू टाकून झालेत. यावेळेस फ्री हिटचा बॉल आहे. बघूया काय घडतंय काय बिघडतंय. चेंडूची फेकी देखील खराब आली आहे आणि हा चेंडू असणार आहे वाईट. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. पुन्हा एकदा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 2 धावा 22 वर्सेस वाईट. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव फलकावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती एकंदर 9 या आकड्यावरती. फ्री हिट जारी आहे. अक्षय दुमाडा ऑन स्ट्राईक वरती. यस बॅटला लागला होता का. यस म्हणजे फ्री हिट जे होतं ते समाप्त झालंय. म्हणजे एकच धाव असेल का. यस ओके. धावसंख्या 8. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. डॉट बॉल. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर निश्चितच पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 64 धावांचं लक्ष पूर्ण करत असताना धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 8 धावा. अजूनही 18 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजेच 56. निश्चितच या ठिकाणी आपण पाहतो आमच्या अतिथी कक्षामध्ये सन्माननीय रवींद्रजी ठक्कर साहेब आहेत. टिवरी गावचे सरपंच. त्यांच्या माध्यमातून निश्चित आपण पाहिलं तर षटकारांच्या हॅट्रिक करता 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. नुस्टार माडीपाड्याच्या निश्चितच पॅटर्नला संधी आहे. यावेळेस षटकारांची हॅट्रिक पूर्ण करा. 1000 रुपयाचा कॅश प्राइज मिळवा. टिवरी गावामध्ये देखील एक मोठा बिग शो निश्चित आपल्याला पाहायला मिळणार आहे यात काही शंका नाही आहे. यावेळेस हवाई हल्ला केलाय. फुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल. आकाशच्या बॅट मध्ये येतो हा षटकार.
धन्यवाद डीजे. पहिला षटकार या ठिकाणी आलाय. आणखी जर दोन आले तर आदरणीय सन्माननीय रवींद्र ठक्कर साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. यावेळेस मिस टाइम फटका झालाय. क्षेत्ररक्षक आहे जयेश करतोय. मात्र निश्चितच चांगला झेल पकडलाय. फलंदाज आकाश काना त्या ठिकाणी बाद होतोय. DJ Krishna in the mix. छनछनन पांजर चांदीचा कमर बंद खनखनन बागडांचा हिरवा पिवळा रंग लावणी केसात गजरा पांढरा आणि शुभ्र दिसते इतकी सुंदर कोणी होईल दंग काय गुरुजी आली. धन्यवाद डीजे. पहिला धक्का बसलाय न्यू स्टार मडीपाडा टीमला. आकाश काना तो चांगलं बॅटिंग करत होता मैदानाच्या आतमध्ये, त्याला मात्र डगआउटचा रस्ता दाखवलाय. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 14 धावा. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर निश्चितच लेग बायच्या सरमध्ये एकही सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे ती 15 धावा. आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट चिंचोटी वर्सेस न्यू स्टार मडीपाडा या दोन संघामध्ये निश्चितच हा मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. चिंचोटी संघाने निश्चित आपण पाहिलं तर लक्ष ठेवलं आहे 64 धावांचा आणि हा 64 धावांचा पाठलाग पूर्ण करत असताना हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. 8 धावा पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या. त्याच्यानंतर आता मात्र हे करण भगलीचं दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये ऑन आहे. टोटल धावसंख्या जर आपण पाहिली तर झाली आहे ती म्हणजेच 15 धावा. 16च्या सरासरीनं प्रति षटकामागे धावा पूर्ण करायच्या आहेत. यावेळेस आपण पाहिलं तर हो 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 निश्चितच झेल पकडायला हवा होता, परंतु झेल मात्र सुटला आहे. एक सिंगल धाव येते आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 16च्या घरामध्ये. ऑन स्ट्राईक वरती यावेळेस अक्षय विशाल पुन्हा एकदा एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 17 या आकड्यावरती. 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 17 धावा धाव फलकावरती लागल्या आहेत. या बॉलवर तर एखादा मोठा फटका आला तर निश्चितच थोडस काहीतरी वेगळं जरूर पाहायला मिळेल. यावेळेस आपण पाहिलं तर निश्चितच पॉइंटच्या दिशेनं चांगला फटका होता. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीनं धाव संख्या थेंबे थेंबे तले सचे असे आपल्याला पाहायला मिळतात. 18 धावा धाव फलकावरती लागल्या आहेत. दुसरं षटक देखील संपन्न झालंय. या षटकामध्ये 10 धावा निश्चितच खर्च केल्या गोलंदाज करण भगलीनं. बॅटिंग देखील लाजबाब राहिली आहे करणची. ज्या अनुषंगाने बॅटिंग करत असताना त्याच्याकडनं आपण शॉट पाहिले. चौकार षटकारांच्या आतिषबाजी त्यांनी देखील केली. आता मात्र त्याच अनुषंगाने निश्चितच यावेळेस न्यू स्टारच्या बॅटरला देखील चांगले बॅटिंग करावे लागेल.
आपला संघ निश्चित थोडासा अडचणीमध्ये पाहायला मिळतोय. त्या अडचणीमधूनच आपल्या संघाला कशा पद्धतीने विजयाच्या दिशेने नेता येईल हे मात्र लक्षात घेऊन बॅटिंग चांगल्या पद्धतीने करावं लागेल. 12 चेंडू शेष आहेत आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजून सुद्धा धावांची गरज आहे, ती म्हणजेच 46 धावा. यावेळेस आपण पाहिलं तर समोरच्या दिशेने फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालंय. एक धाव पूर्ण झाल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. दोन्ही टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 20 या आकड्यावरती. स्टार मडुपाडा टीमसाठी एवढंच मेनन. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. मनात धरलेलं स्वप्न कधीच मोडू नका. पावलं पावलं येतील कठीण प्रसंग. ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका. परंतु यावेळेस आपण पाहिलं तर चेंडू डिक्लेरेशन झोनच्या दिशेने रवाना झालाय. पंच बॅटला स्पर्श झालाय का? 22च्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 21-21 आकड्यावरती. यानंतर आणखी एक बिग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन टायगर मध्ये ही मॅच पाहायला मिळेल. टायगर स्पोर्ट बेबीपाडा आणि वाघबा स्पोर्ट टिवरी या दोन संघामध्ये. यावेळेस आपण पाहिलं तर लॉंग ऑनला फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालंय, थांबवलं गेलंय. यावेळेस विशालाला एक तुफानी पारी जरूर खेळावी लागेल. यावेळेस अर्करचा मारा केला होता. ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. पूर्णपणे बांधून ठेवलंय. दोन्ही बॅटरला कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारण्यासाठी चान्स दिला जात नाहीये. अगदी बॅटरचं बुटवर ओळखून गोलंदाजीचा उत्तम दर्जा या ठिकाणी सिद्ध करत असताना हे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातीला आपण कल्पेश सापटेला पाहिलं, 2 नंबरला करण भगली आणि आता मात्र संकेत भगलीला पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चांगला फटका होता, मात्र तेवढं दर्जाचं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. एक सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजेच 24 आंकड्यावरती. इक्के तुक्के से काम नहीं चलेगा. अगर आपको बड़े लक्ष्य का पीछा करना है तो मैदान के अंदर चौकार चटका लगाने पड़ेंगे. षटकातील पुढचा बॉल. हो हो हो, यावेळेस आपण पाहिलं तर विशाल याची विकेट डाऊन होताना आपण पाहतोय. विशाल इंगले आता मात्र बाद होतोय. खूप आशा पल्लवित होत्या विशालच्या बॅटिंग वरती, मात्र त्याने देखील निराश केलंय, कारण गोलंदाजी देखील हाय दर्जाची राहिली आहे. गावदी स्पोर्ट चिंचोटी पाटीलवाडा टीमची चांगली बॉलिंग. साऊथच्या विलनवाणी एंट्री करतो गजानू माझा लाल सुट्टे घेऊन फिरतो. साऊथच्या विलनवाणी एंट्री करतो गजानू माझा लाल सुट्टे घेऊन फिरतो. कानामध्ये बाले आणि कपाळाला टिका ग, कावकल्या पोरी साऱ्या बघते कसा मका ग.
चला गेम ऑन करायचंय. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 6 आणि 6 मध्ये जिंकण्यासाठी 40 धावा करायचे. 6 बॉल 40. असंभव आहे, परंतु संभव होणं देखील कुठल्याही क्षणी संभव होऊ शकतं. क्रिकेट आहे, क्रिकेटच्या पटलावरती भरपूर घडामोडी सातत्याने होत असतात. गोलंदाज शैलेश शेलार. पहिला बॉल लो फुल टॉस बॉल जरूर पाहायला मिळाला होता. चेंडूला हाफ वर घेतलं, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर लॉंग ऑनच्या दिशेनं चेंडूला फाटवलंय. 2 धावा मिळतील. 2 टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 26. शैलेश शेलार हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहिलं तर उंची जास्त, दिशा कमी पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली, परंतु कॉलिंग खूप महत्वाचं होतं, परंतु झेल मात्र होते ड्रॉप. झेल सुटल्याने जास्त काही प्रेशर निश्चितच येणार नाहीये फील्ड करणाऱ्या टीमच्या बाजूनं, कारण त्यांच्या अकाउंट मध्ये बॅलन्स भरपूर आहे. ते कुठल्याही पद्धतीने तो खर्च करू शकतात. परंतु म्हटलं जातं ना, आयुष्यात कितीही कमवा आपण कधी गर्व करू नका, कारण बुद्धिबलाच्या खेळ संपल्यानंतर राजा आणि शिपाई एकाच डब्यात ठेवला जातो. मात्र यावेळेस निश्चितच एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजेच 29 आकड्यावरती. लक्ष खूप मोठं होतं आणि या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग पूर्ण करत असताना थोडीशी सुरुवात आपण पाहिली तर खराब झाली. तेच कारण सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. थोडासा बॅकफूट वरती जरूर संघ गेलाय, नुस्टार मडूपाडा संघ. एवढंच आपण पाहिलं तर निश्चितच एक सिंगल धाव येते. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या आपण जर पाहिली तर जाऊन पोचली आहे ती एकंदर 30 आकड्यावरती. आता पूर्णपणे जो सामना आहे तो झुकलेला आहे. मी तर म्हणेन आई गावदेवी स्पोर्ट चिंचोटीच्या बाजूनं, ज्या अनुषंगाने त्यांची बॅटिंग राहिली आहे, बॉलिंग राहिली आहे, सर्व क्षेत्रामध्ये अचूक पद्धतीने कामगिरी राहिली आहे. षटकातील पुढचा बॉल यावेळेस हलक्या हातात चेंडूला जंटल पुश केलाय. या ठिकाणी आपण पाहिलं तर दिवा विस्ता त्या दिव्यामध्ये तेल ओतण्याचं काम आता मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. असे फटके सुरुवातीला यायला हवे होते, परंतु आपण पाहतोय आता हे मोठे फटके येऊन काही फायदा नाहीये. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर निश्चितच लॉंग ऑनच्या दिशेनं फटका सुंदर आहे, परंतु अशा पद्धतीने या ठिकाणी पाहिला आपण तर सामना जिंकलाय तो म्हणजेच आई गावदेव स्पोर्ट पाटीलपाडा टीमनं. हायलेक नुस्टार मडूपाडा ऑल प्लेयर्स अतिशय चांगला खेळ तुम्ही देखील दर्शवला, परंतु बॉलिंग मध्ये थोडीशी कमतरता तुमच्या टीमकडनं जाणवली. त्याचाच फायदा समोरच्या टीमने उचललाय आणि एक मोठा विजय प्राप्त केलाय. धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाणार आहोत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार निश्चितच देणार आहोत. बघूया कुठल्या खेळाडूची कामगिरी चांगली राहिली आहे. बॉलिंग करत असताना एक विकेट त्याने प्राप्त केलाय आणि बॅटिंग करत असताना देखील चांगले बॅटिंग केलंय. बॅटिंगचा रोल जर आपण पाहिला तर जवळजवळ 27 धावा त्याने बनवल्यात. तो खेळाडू आहे मिस्टर करण भगले. चला करण भगले आपण या